नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। आरोग्य यंत्रणा आणि रस्त्याच्या अभावाचा बळी, अक्कलकोव्यात बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेताना 23 वर्षीय मातेचा वाटेतच मृत्यू। ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात तीव्र आक्रोश। स्वातंत्र्याची अनेक दशके उलटूनही दुर्गम भागातील रस्ता, पूल आणि मोबाईल नेटवर्कचा वनवास संपलेला नाहीये। वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यानं एका 23 वर्षाच्या तरुण मातेला उपचारांअभावी आपला जीव गमवावा लागल्याची मन सुन्न करणारी घटना अक्कलकुवा तालुक्यातील वेहेगी बारीपाडा इथं घडली आहे। रुसाबाई सुभाष वळवी, वय वर्ष 23 असं मृत महिलेचं नाव असून तिच्या या अपघाती मृत्यूमुळे अवघ्या 7 महिन्यांचे चिमुकले बाळ आईच्या छत्रछायेला पारखे झालाय। बांबूच्या झोळीतून 7 किलोमीटरची खडतर पायपीट। मिळालेल्या माहितीनुसार ओहोवा इथं सासर असलेल्या रुसाबाई 2 दिवसांपूर्वीच वेहेगी इथं माहेरी आल्या होत्या। शुक्रवारी दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या। मात्र गावात मोबाईल नेटवर्क नसल्यानं तातडीने 108 रुग्णवाहिकेला कॉल करता आला नाही। पक्का रस्ता आणि नदीवर पूल नसल्यानं रुग्णवाहिका गावात येणंही अशक्य होतं। अखेर गावकऱ्यांनी बांबू आणि चादरीची झोळी तयार केली। यातच 1 ते 1.5 तासाचा मौल्यवान वेळ निघून गेला। त्यानंतर सुप नदीच्या पात्रातून तब्बल 7 किलोमीटरची खडतर पायपीट करत गावकऱ्यांनी रुसाबाईंना खाजगी वाहनापर्यंत आणलं। मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली। हक्काचा रस्ता मागितला तर गुन्हे दाखल होतात। या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। गावातील सुमारे 1800 पेक्षा जास्त नागरिक, शालेय विद्यार्थी, गरोदर माता आणि अंत्यवस्थ रुग्णांना आजही मूलभूत सुविधांअभावी नरक यातना भोगाव्या लागतात। आमच्या जीवाची शासनाला काहीच किंमत नाही का? प्रत्येक निवडणुकीत फक्त रस्त्याचे आणि पुलाचे आश्वासन दिले जाते। रस्ता मिळावा म्हणून काही दिवसांपूर्वीच आम्ही अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं, पण प्रशासनानं रस्ता देण्याऐवजी ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल केले। सरकारकडे सुविधा मागणे हा आमचा अधिकार नाही का? आरोग्याचा हा खेळ थांबला पाहिजे। अजून किती निष्पाप जीव गेल्यावर शासन आणि प्रशासन याकडे डोळसपणे पाहणार, असं दिलीप जयसिंग पाडवी, ग्रामस्थ वेहेगी यांनी माध्यमांना बोलताना सांगितलंय। प्रशासकीय अनास्थेवर उठले प्रश्नचिन्ह। वेळेवर रस्ता आणि पूल असता तर रुसाबाईंचे प्राण वाचले असते, असा अर्थ टाहो नातेवाईकांनी फोडलाय। आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासनाला आता या निष्पाप मातेच्या मृत्यूचं उत्तर द्यावंच लागेल, असा पवित्रा वेहेगीच्या ग्रामस्थांनी घेतलाय। नमस्कार, मी दिलीप पाडवी, गाव वेहेगी येथील रहिवासी आम्ही सर्व। 21/8/2026 रोजी आज आमच्या गावात खूप दुर्दैवी घटना घडली। सदर घटनेत रुसाबाई सुभाष वळवी या महिलेला अचानक छातीत आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने आम्ही सर्व गावकरी मिळून बांबू जोडीच्या सहाय्याने सदर महिलेला दवाखान्यात नेताना तिचा मृत्यू झाला। कारण की रस्ता आमच्या गावात नसल्यामुळं, आमच्या पूर्ण वेहेगी गावात रस्ता नसल्याने आणि कच्चा रस्ता असल्यामुळे आणि परत पुढं जाऊन वेहेगी गावाला जे जोडणारा जो कच्चा रस्ता आहे त्या ठिकाणी खूप मोठी सूप नदी आहे आणि सदर नदीला केव्हाही पाऊस जास्त झाल्याने केव्हाही पूर येतो आणि त्या ठिकाणी नेताना आम्हाला सदर महिलेला नेताना उशीर झाला आणि आमच्या रुसाबाई सुभाष वळवी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर त्यांचे नातेवाईक पण आमच्यासोबत आहेत, त्यांचीही बोलू। आमा ही रस्तू काय ना हा वडी खादी अडवा होये त्यावा ही कोयरी नसतत गई देवीला नत गई सतीम दुखिता होत आतपाक दुखताते उसनीत नेत जाणार हा होता इंडिया ताहू माटी ना मिल्या त्या का जहे उसनीत नेत जाणार ना मिल्या त्या का जहे आमा पोयरी नसतत गई देवीला नत गई गावा में रस्तू काय ना कसू रस्तू बी काय ना पूल काय ना रेंज काय ना त्या का जहे
आम होड़ सोनावे आमा घेर घड़ी एनी घटना जहे त्या का जे आम शासना माधु करने नमस्कार, मी दिलीप पाडवी, गाव वेहगी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार इथला रहिवासी आणि आमच्यासोबत जे आहेत ते पूर्ण वेहगी गावाचे रहिवासी आहेत. आमच्या वेहगी गावात आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आज दिनांक 21/8/2024 रोजी रुसाबाई सुभाष वडवी ह्या महिलेला अचानक छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागला. अचानक पोटदुखीचा त्रास झाल्यामुळं सदर महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी आमच्या इथं मोबाईलला नेटवर्क नाही आणि कच्चा रस्ता असल्यामुळं सदर महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी बांबू जोळीच्या सहाय्याने आम्हाला दवाखान्यापर्यंत नेताना आणि परत मध्येच गावाला जोडणाऱ्या रस्ता ज्या ठिकाणी आहे, कच्चा रस्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप मोठी सूक नदी आहे आणि त्या नदीवर पूल नसल्याने सदर महिलेला आम्हाला वेळेवर दवाखान्यात नेता आलं नाही आणि सदर महिलेचा दुर्दैवी रस्त्यातच मृत्यू झाला. हे त्यांचे नातेवाईक आहेत संपूर्ण, हा तिचा भाऊ आहे. तर यांची प्रतिक्रिया देखील तुम्ही घेऊ शकता. राम राम आइए di pori pau ko ane ama e pori ohwa te gaw hoiti hi website taro tin dekhe ogwadi ko ite ama hi vegi gaw में है तहाँ ही 3:30 वाजता है पति ती त्रासू होली पोटात दुखणं आहे त्रासू न सहारा मग ते अम्बुलन्स फोन को ना है तहाँ रेंजून ने तारा माहिर माटी खोली में माटी टिगवल इतको इतना तारा टिगवल तवल तवार टाइम भी उनो तारा नेजत ना दवाखाना में तहा बांबू जोड़ी को इतना मु दवाखाना में इतनी ही ना वने वोडी खाडे तिमे जम से मुंती ऐसा वाटे जे दवाखाना में नेता हम वही नोट वे की बारी पाड़ा देख मुकेश पाड़वी आज एहनी दुर्दैव एहनी एक घटना हुई है. यह की बारीपाड़ा रुसा बाजा वसावा इथे पोयरी होती ते पोयरी वह वेसाईत है ते बेंदी वागड़ी यही माहिरी हगवाड़ी कताईत है ते पोयरी अचानक साथी में दुखीनो अतिसार जे चालवतो आमेट भी चालवतो थी पोयरी ही तर मग एकमेका कॉन्टॅक्ट होता बरोच उशीर होतो यो कोणा फोनाने लागत नाही काही नाही. रेंजो प्रॉब्लेम है. जे युवक होते भी कोडू खेतों में कोडू का तीही माहिती पोयरी वहाँ देख लेता ना 2 तास लग गया 5 से 6 किलोमीटर देखे 2 तास लग गया. ये खाड़ी देख पार कोई नौका है वाहने जातने सेकने क्या वहीं बांबू जोली वहीं नेत नहीं या और ना ते पोयरी रस्ता में है वाहनों भाव वहीं 4 व्हीलर वाहने टाइम को सापड़े हम हूँ एम्बुलेंस अभाव ते रस्ता में है 1 किलोमीटर ना गई ते पोयरी एक्सपायर हो गई ते या पो बार का वहीं प्रशासन हो लक्ष देना गरज है. एखादी हम बेन ते 3 केस जाता हा किती डिलिव्हरी केस है किती अतिसार वाले किती डिसेंट्री वाले किती शाळा पोयरे अपडाऊन वाला पोयरा हा येतो